मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार. हिंदुत्व शिकवण्यासाठी अमित शहा, भाजप किंवा संघाची अजिबात गरज नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. आणि यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आरोग्य सेवेची दुर्दशा केली, ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी अमित शहांवर काय बोलावं, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आज हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले आहेत आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत जोरदार प्रहार करताना वंदे मातरमवर झालेली चर्चा ही संघाची कपडे उतरवण्यासाठी होती का, अशी विचारणा केली. उद्धव ठाकरे म्हणाले की अमित शहा यांनी त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत ते सांगतात की मी गोमांस खातो, मला कोण अडवतं ते बघतो. यावेळी ठाकरे आणि रिजिजू अमित शहा यांच्यासोबतचे जेवतानाचे छायाचित्र दाखवले. ठाकरे आणि अमित शहा यांना आव्हान दिलंय की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिजिजू यांना मंत्रिमंडळातून त्वरित काढावं, कारण रिजिजू हे गोमांस खातात आणि त्यांनी स्वतः बोललेले आहे. ते म्हणाले की पालघरमध्ये घडलेल्या साधू हत्याकांडावरून सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप शहा यांनी आकाश पाताळ एक केलं होतं. ठाकरे यांनी प्रश्न विचारला की साधू हत्याकांडातील संबंधित व्यक्तीला भाजपात घेताना अमित शहा यांचं हिंदुत्व काय मेलं होतं का? अमित शहा यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका घेण्यापूर्वी त्यांच्या बुडाखाली असलेलं हिंदुत्व पाहिलं पाहिजे, असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. नाही, अरायवल काही लोक अरायवल आणि डिपार्चरसाठीच असतात. त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही. आणि मी एवढंच सांगेन की अमित शहा यांच्यावर टीका काहीतरी केली आहे ना, RSS वरही टीका केली आहे आणि अमित शहा साहेबांवरही टीका केली आहे. खरं म्हणजे RSS एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला. आणि अमित शहा साहेबांच्या बद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चाललाय, देशाचा विकास होतोय, देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय, आत्मनिर्भर होतोय. आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि 370 कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.